नमस्कार. आज आपण एक महत्त्वाची वनस्पती बघणार आहोत. ती आहे मुस्ता. याला मराठीत आपण नागरमोथा असं म्हणतो. अतिशय महत्त्वाची ही वनस्पती साधारण पाणथळ ठिकाणी उगवणारी, गवताप्रमाणे दिसणारी ही वनस्पती आहे आणि साधारण 1 ते 1.5 फुटापर्यंत वाढते. आणि याचं महत्त्वाचं आयडेंटिफिकेशन, ओळख म्हणजे हिचं जे कांड आहे ते त्रिकोणाकृती असतं. बघा, ह्या ठिकाणी क्लिअरली आपल्याला 3 साइडेड स्टेम, ट्रँग्युलर स्टेम आपल्याला दिसतं आहे. त्या व्यतिरिक्त ह्याची जी पानं म्हणजे ह्या गवताची जी पाती आहेत ती साधारण 20 ते 30 सेंटीमीटरपर्यंत वाढणारी आहेत. आणि ह्याचा जो इन्फ्लोरसन्स, ह्याची जी छोटी छोटी क्लस्टरच्या स्वरूपात, याला बॉटॅनिकली आपण स्पाइक किंवा अंबिल असं म्हणतो, ही रेडिश पर्पल कलरची ही फुलं आपल्याला पाहायला मिळतात. यावरनं आपल्याला मुस्ता ओळखता येतो. त्यानंतर ह्याचं सर्वात महत्त्वाचं जे उपयुक्त अंग आहे ते म्हणजे ह्याची ट्यूबर्स किंवा रायझोम. याच्या मुळाशी येणारा हा जो छोटासा कंद जो आहे तो क्रश केल्यानंतर अतिशय छान सुगंध येतो. हे जे ट्यूबर्स असतात ते साधारण डार्क ब्राऊन किंवा ब्लॅक कलरचे असतात, साधारण गोलाकार असतात. याचा मुख्य उपयोग म्हणजे ही उत्तम ज्वरनाशक, ताप कमी करणारी, त्या व्यतिरिक्त पाचक, उत्तम पित्तशामक, पित्त कमी करणारी, रक्त शुद्ध करणारी, अनेक आजारात वापरली जाणारी ही एक महत्त्वाची वनस्पती आहे. धन्यवाद.